The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। मनोपुब्बं गमा धम्मा मनोसेट्ठा मनोमया। मनसाचे पदुठ्ठेन भासते वा करोति वा ततो नं दुःखमनवेति चक्कं वा वहतो पदम्। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज या मंगलमय दिनी चंद्रपूर शहरातील श्रद्धावान धम्म उपासिका आई राजश्री विनोद शेंडे यांच्या निवासस्थानी आयुष्यमान श्रद्धावान धम्म उपासक विनोद शेंडे बाबा यांच्या सेवानिवृत्तीच्या तथा जन्मदिनाच्या कार्यक्रमानिमित्त या प्रसंगी संपूर्ण शेंडे परिवारास तथा उपस्थितांच्या प्रति मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करण्यासाठी परित्राण धम्मदेसना देण्यासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले या चंद्रपूर विभागामध्ये आणि विदर्भामध्ये अत्यंत विनयाने राहून शिलाला जपून ध्यानसाधनेच्या माध्यमातून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे पूजनीय भिक्खू सुमन वन्नूजी महाथेरो यांना त्रिवार वंदन। त्याचबरोबर आमच्या समवेत असलेले ज्यांनी आत्ताच आपणास सुंदर अशी धम्मदेसना दिली असे पूजनीय भिक्खू ज्ञानरक्षितजी थेरो, त्याचबरोबर प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो आणि या धम्मदेसनेच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले आपण सर्वच शेंडे परिवाराचे आप्तेष्ट नातेवाईक पाहुणे मंडळी तथा श्रद्धावान उपासक उपासिका माता भगिनी बालक तथा बालिका तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक
सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती सद्भावना मंगल मैत्री व्यक्त करतो आणि तथागत भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। थोड़ा पास में माइक उधर आवाज़ नहीं आ रहा है? ओके, पास में लेना है ना? ओके। तर बऱ्याच वेळापासून आपण भिक्षू संघाकडून धम्मदेशना ग्रहण करीत आहात, श्रवण करीत आहात। आतापर्यंत माझ्या अगोदर 3 भंतेंनी आपणास उपकृत केला आहे। माझा 4था नंबर आहे आणि माझ्यानंतर पूजनीय सुमन वन्नोजी महास्तवीर हे आपणास धम्मदेशना देऊन उपकृत करणार आहेत। आमच्या शेंडे आई खरं तर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनच त्यांचा आमचा संपर्क झाला। महाराष्ट्रामध्ये असे असंख्य मायबाप आहेत, श्रद्धावान उपासक आहेत की ज्यांची प्रत्यक्ष कधी आमची भेट झाली नाही, परंतु यूट्यूबच्या माध्यमातून मात्र रोजच लोकांच्या घरी टी व्हीवर किंवा मोबाईलवरती त्यांना धम्मदेशनेचा लाभ घेता येते। आणि असेच शेंडे आईने आम्हा सर्वांच्या धम्मदेशना ऐकत राहिल्या आणि मध्यंतरी मला वाटतं 1-2 महिने होऊन गेले असतील, तेव्हा त्यांनी कॉल केला, संपर्क साधला की बाबांचा जन्मदिवस आहे, सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे आणि माझी फार आग्रहाची विनंती आहे आपणास की आपण आमच्या घरी यावेत, आमच्या भोजनदानाचा, चिवरदानाचा, परिष्काराच्या दानाचा स्वीकार करावा आणि आम्हाला धम्मदेशना देऊन उपकृत करावे। आणि तो आजचा दिवस ठरला। कालपर्यंत अनिश्चित होतं, कालपर्यंत धकधक करत होतं की भंतेजी येणार की नाही, आणि त्यामुळे पुन्हा फोन केले। विशेष म्हणजे व्हॉट्सअपचा पर्सनल ग्रुप तयार केला, आम्हा सर्वांना ॲड केलं आणि त्यात मीच एक होतो की बिलकुल रिप्लाय देत नव्हतो। तर पुन्हा मला पर्सनल मेसेज यायचे की भंतेजी तुम्हाला यायचं आहे, भंतेजी तुम्हाला यायचं आहे, फोन घेत नाही, रिप्लाय देत नाही। आता मी कसं सांगू की का रिप्लाय देत नाही, का फोन घेत नाही? आमचं शेड्यूल आता तुम्हालाच माहिती आहे की प्रचंड बिझी शेड्यूल असते, इकडे तिकडे रोजच कुठे ना कुठेतरी प्रवचनासाठी लोक बोलवतात आणि म्हणून प्रत्येकाच्याच कॉलला, व्हॉट्सअपला रिप्लाय देणं होत नाही। आणि त्यामुळे आज इथे आम्हाला येऊन फार आनंद झाला। खरं तर मी पहिल्यांदाच आईचं आणि संपूर्ण परिवाराचं तुम्हाला अभिनंदन, कौतुक करायला सांगितलं। मी मगाशी बोलताना पण म्हणालो की सेवानिवृत्तीचे कार्यक्रम भरपूर होतात समाजामध्ये, जन्मदिनाचेही कार्यक्रम भरपूर होतात, परंतु त्या जन्मदिनाचं किंवा सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपण भिक्षू संघाला आपल्या निवासस्थानी किंवा एखाद्या कार्यक्रमा ठिकाणी बोलावून, निमंत्रित करून बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार व्हावा, बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार व्हावा, समाज मन जागृत व्हावं, यासाठी म्हणून लोकांना संधी उपलब्ध करून द्यावी, हे प्रत्येकाच्याच मनात येत नाही। आणि म्हणून तुमच्यासारखे फार दुर्मिळ लोक आहेत समाजामध्ये आणि त्यामुळे मी सर्वप्रथम तुमचं अभिनंदन केलेलं आहे। जन्मदिन तर होत राहतील, सेवानिवृत्ती होत राहतील। आतापर्यंतच्या भंतेजींनी सांगितलं की सेवानिवृत्त शासकीय सेवेमधून जरी तुम्ही झालात, मला वाटतं शिक्षण विभागामध्ये नोकरीला होते बाबा, शिक्षण विभागामध्ये नोकरीला होते, त्यांनी सेवा दिली आहे आणि त्यातून रिटायर्ड होत असताना आज हा धार्मिक कार्यक्रम इथे आयोजित केला आहे। खरं तर भगवान बुद्ध म्हणाले, हे मनुष्याचं जीवन आपल्याला प्राप्त होणं ही एक मोठी दुर्मिळ गोष्ट आहे। बुद्धाची उत्पत्ती होणे, त्रिरत्नांवरती आपली श्रद्धा निर्माण होणे आणि धम्मश्रवण करण्याची आपली इच्छा निर्माण होणे, निर्वाणाची प्राप्ती करून घेता येणे, ह्या सगळ्या दुर्मिळ गोष्टी आहेत। भगवान बुद्ध म्हणाले, मनुष्याचा जन्म मिळणे, प्राप्त करणे ही मोठी कठीण गोष्ट आहे। बाकी सगळ्या गोष्टी सोप्या आहेत, परंतु मनुष्याचा जन्म आपल्याला प्राप्त होणे ही फार दुर्मिळ गोष्ट आहे। मनुष्याचा जन्म प्राप्त झाल्यानंतर त्रिरत्नांवरती आपली श्रद्धा निर्माण होणे ही पण दुर्लभ आणि दुर्मिळ गोष्ट आहे। भगवंताच्या धम्मावर श्रद्धा उत्पन्न झाल्यावर धम्मदेशना श्रवण करण्याची इच्छा होणे ही पण दुर्लभ गोष्ट आहे, किंवा भगवंताच्या उपदेशानुसार निर्वाण प्राप्त करून घेणे ही पण दुर्मिळ गोष्ट आहे। एकदा बाबासाहेब मुंबई जवळ असलेल्या नालासोपाऱ्याला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गेले होते, मला वाटतं साधारणतः 1954ची ती गोष्ट असावी।
आणि बाबासाहेबांनी तिथे एक भाषण केलं होतं आणि बाबासाहेब म्हणाले उपस्थित जणांना की मनुष्याला या जीवनामध्ये निर्वाण प्राप्त करून घेता आलं पाहिजे, तर हे जीवन सफल होऊ शकते, यशस्वी होऊ शकते. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की तुम्ही मनुष्य आहात, कुत्र्या मांजरांसारखं तुम्ही जीवन जगता कामा नये, आपल्यापुरतंच जीवन जगता कामा नये, खाण्यापिण्यासाठीच जीवन जगता कामा नये, तर हे जीवन आपल्यासह इतरांच्याही कामी लागावं. बाबासाहेबांनी तर आपल्याला हे जीवन दिलं आहे, म्हणून आपण समाजाचेही झालो पाहिजे, हे मी आपल्या प्रवचनातून नेहमी सांगत असतो. खरं तर भगवान बुद्ध म्हणाले अगोदर स्वतःला घडविण्यासाठी काही अटी आणि शर्ती असतात, टर्म्स आणि कंडिशन्स सांगितल्या भगवान बुद्धांनी की स्वतःला जर घडवायचं आहे, स्वतःला जर चांगलं बनवायचं आहे, तर त्यासाठी भगवान बुद्धांनी अटी शर्ती सांगत असताना एका ठिकाणी भगवान बुद्ध म्हणाले या लोकांमध्ये, या विश्वामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. किती प्रकारचे लोक सांगितले भगवंताने? वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे लोक सांगितले, पण एका ठिकाणी भगवान म्हणतात या संपूर्ण ब्रह्मांड विश्वामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. पहिल्या प्रकारामध्ये मोडणारा व्यक्ती असा आहे की त्यांचं कधीही आपण अनुसरण करता कामा नये. भगवान म्हणतात एक प्रकार असा आहे मनुष्यांचा की त्यांचं कधीही आपण अनुकरण करता कामा नये. दुसरी गोष्ट भगवान बुद्ध म्हणाले हा पहिल्या प्रकारात जो मोडतो आहे कधीही त्यांची संगत धरता कामा नये, त्यांचा सहवासामध्ये राहता कामा नये. आणि तिसरी गोष्ट पहिल्याच व्यक्तीच्या बाबतीत भगवान बुद्ध म्हणाले कधीही त्यांचा आदर सत्कार करता कामा नये. बघा तुम्ही लक्षात ठेवा, भगवान बुद्ध म्हणतात की स्वतःला घडविण्यासाठी, स्वतःला सन्मार्गामध्ये प्रतिष्ठित करण्यासाठी, स्वतः यशस्वी होण्यासाठी भगवान म्हणतात 3 प्रकारची माणसं आहेत आणि त्यापैकी पहिल्या प्रकारचा जो व्यक्ती आहे की ज्यांच्यासोबत आपण कधीच राहता कामा नये, ज्यांचा कधी आपण अनुकरण करता कामा नये आणि ज्यांचा कधी आदर सत्कार आपण करता कामा नये, असा पहिल्या प्रकारचा व्यक्ती आहे. दुसऱ्या प्रकारच्या व्यक्तीला सांगताना भगवान बुद्ध म्हणाले दुसऱ्या प्रकारच्या व्यक्तीचा मात्र आपण सदैव आदर केला पाहिजे, त्यांचं अनुकरण केलं पाहिजे आणि त्यांच्या संगतीमध्ये आपण सदैव राहिलो पाहिजे. बघा तुम्ही भगवंताची उपदेश देण्याचं जे कौशल्य होतं किंवा विशेषता जी होती ती खरोखरच अनोखी होती. म्हणून तर अंगुलिमालासारखेही लोक बदलले, राजा बिंबिसारासारखेही लोक बदलले, राजा प्रसेनजितासारखेही लोक बदलले, विशाखाही बदलली, खुजुत्तराही बदलली, सामावतीही बदलली. कितीतरी असंख्य स्त्रिया भगवंताच्या समोर येऊन, भगवंताच्या सहवासात येऊन, भिक्षू संघाच्या सहवासात येऊन बदलल्या. आणि त्यामुळे आपण सुद्धा स्वतःला बदलवण्यासाठी म्हणून भगवंताचा उपदेश आहे की दुसऱ्या प्रकारची जी व्यक्ती आहे त्यांचं मात्र आपण अनुसरण केलं पाहिजे, अनुकरण केलं पाहिजे, त्यांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे आणि त्यांचा सदैव सन्मान केला पाहिजे. हा दुसरा प्रकार सांगितल्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले की तिसरा जो प्रकार आहे त्या तिसऱ्या प्रकारामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा तिसऱ्या प्रकारात मोडणाऱ्या व्यक्तीचा आपण विशेष प्रकारे सन्मान केला पाहिजे, सत्कार केला पाहिजे. तिसऱ्या प्रकारची जी व्यक्ती असते त्यांचं विशेषत्वाने आपण अनुकरण केलं पाहिजे. आणि तिसऱ्या प्रकारची जी व्यक्ती आहे त्यांच्या क्षण प्रतिक्षण आपण संगतीमध्ये राहिलो पाहिजे, सोबत राहिलो पाहिजे. भगवान विस्ताराने सांगताना ह्या 3ही लोकांच्या बाबतीत म्हणतात की असे कोण लोक आहेत, कोणता प्रकार आहे असा की मी आपणास सांगतो आहे पहिल्या प्रकाराला की अशा लोकांचं अनुकरण करू नका, अनुसरण करू नका, त्यांच्या संगतीमध्ये सोबतीला राहू नका किंवा त्यांचा आदर सन्मान करू नका. असे कोण लोक आहेत? तर भगवान म्हणतात की जे शील, समाधी आणि प्रज्ञा या मुक्त अवस्थेकडे घेऊन जाणाऱ्या ज्या महान तत्वज्ञानाला कधीच फॉलो करत नाहीत. शील, समाधी आणि प्रज्ञा भगवंताच्या धम्माचा सार आहे. आणि भगवान म्हणतात या जगतात असेही लोक आहेत की ज्या लोकांना शीलावरून, सदाचारापासून काही एक देणं घेणं नाही आहे. बघा तुम्ही आपल्या आजूबाजूला असे लोक असतात, भरपूर असतात. ते एका विशिष्ट समाजातच असतात असं नाही आहे. आपल्या आजूबाजूला ते कुठेही भेटतील. तुम्ही शीलाची गोष्ट केली, सदाचाराची गोष्ट केली की ते तोंड वाकडं करते. बघा तुम्ही शिला सदाचाराची गोष्ट केली, उपोषताची गोष्ट केली, विहारात जाण्याची, वंदनेची गोष्ट केली की ते तोंड वाकडं करते. ते आपल्यालाही जाऊ देणार नाहीत आणि स्वतः पण ते करणार नाहीत. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले शील,
ज्यांना आवडत नाही आहे, प्रज्ञा ज्यांना आवडत नाही आहे, प्रज्ञेचं जीवन ज्यांना आवडत नाही आहे आणि समाधीचा मार्ग ज्यांना आवडत नाही आहे, असे हीन दर्जाचे लोक राहतात या जगतामध्ये. आणि त्या हीन दर्जाच्या लोकांचं सुद्धा तुम्ही कधीच अनुसरण करता कामा नये, तशा लोकांच्या सहवासात राहता कामा नये आणि तशांचा सत्कार किंवा सन्मान कधी करता कामा नये. जर तुम्ही त्यांचा सन्मान करत बसलात, त्यांचं अनुकरण करत बसलात, तर काय होईल? काय होईल? सहवासाचा मोठा परिणाम होतो. आपल्या चॅनलवरती आपण जर प्रवचन ऐकत असाल तर सहवासाच्या संदर्भामध्ये मी सांगितलंय, भगवंताने महामंगल सूक्तात पहिल्याच गाथेत सांगितलं, असेवनाच बालानं, मूर्खांच्या संगतीमध्ये कधी राहू नये, कारण संगतीचा मोठा परिणाम होतो. तुम्ही तुमच्या लेकरांना शाळेमध्ये जाणाऱ्या सांगत असाल की भाऊ चांगल्या मुलीबरोबर, चांगल्या मित्राबरोबर, चांगल्या मैत्रिणीबरोबरच राहा, हुशार मुलांबरोबरच राहा. का? तर संगतीचा परिणाम होईल. गुटखा खाणाऱ्यांबरोबर राहिलं तर गुटखा खायला शिकवेल, दारू पिणाऱ्यांबरोबर राहायला शिकवलं तर दारू प्यायला शिकेल, किंवा वाईट नाद असणाऱ्या लोकांच्या सोबत जर राहिलं कोणी तर वाईटच बनेल. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की ज्यांच्याकडे शील समाधी प्रज्ञा नाही आहे, अशा लोकांचं ना अनुसरण करा, ना त्यांच्या संगतीत राहा, ना त्यांचा सन्मान करा. भगवान बुद्ध म्हणाले. तर मग दुसरे जे लोक दुसरा जो प्रकार सांगितला, तर भगवान बुद्ध म्हणाले, आपल्यासारखे जे शीलामध्ये प्रतिष्ठित आहेत, आपल्यासारखे जे प्रज्ञेमध्ये प्रतिष्ठित आहेत आणि आपल्यासारखे जे समाधीमध्ये प्रतिष्ठित आहेत, अशा लोकांचं नेहमी अनुसरण करत राहा, अशा लोकांच्या सहवासामध्ये राहत राहा आणि अशा लोकांचा नेहमी सन्मान करत राहा. अशा प्रकारचा भगवान बुद्धांनी उपदेश दिलेला आहे बघा. आणि त्यानंतर तिसरा प्रकार सांगताना जे भगवंताने सांगितला की विशेष प्रकारे कुणाचं अनुसरण करावं, विशेष प्रकारे कुणाची संगत धरावी, विशेष प्रकारे कुणाचा सन्मान करावा, कुणाचं स्वागत करावं. तर भगवान म्हणाले की जे या मार्गामध्ये क्षण प्रतिक्षण वावरतात, असा भगवंताचा भिक्षू संघ आहे. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो. अशी संघवंदना म्हणतो बघा भगवंताचं. भगवंताच्या संघामध्ये विशिष्ट गुण आहेत आणि संघ जो आहे दिन रात पूर्ण वेळ भगवंताने सांगितलेल्या मार्गावरती मार्गारूढ होऊन, सन्मार्गावर प्रतिष्ठित होऊन तो मार्गक्रमण करत आहे. आज संपूर्ण जगताचा तुम्ही जरी आढावा घेतला, थायलंड, लाओस, श्रीलंका, कंबोडिया, व्हिएतनाम, जपान, असे कितीतरी देश आहेत की ज्या देशांमध्ये राहणारे बौद्ध भिक्खू ते बुद्ध धम्माच्या वाणीला, बुद्ध धम्माच्या तत्वज्ञानाला लोकांपर्यंत पोहोचवत आहेत आणि जगामध्ये शांती नांदण्यासाठीचं वातावरण तयार करत आहेत. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, विशेष प्रकारे अनुसरण कुणाचं करावं, तर भिक्षू संघाचं केलं पाहिजे. विशेष प्रकारे नेहमी सहवासात कुणाच्या राहावं, भिक्षू संघाच्या राहावं. आणि विशेष प्रकारे स्वागत, सत्कार, आदर, मान, सन्मान कुणाला द्यावा, भिक्षू संघाला. आणि म्हणून तर संघवंदनेमध्ये म्हणतो आपण, आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजली करणियो. त्यांचा पाहुणचार करण्याच्या योग्य आहे, अंजलीबद्ध हात जोडण्याच्या योग्य आहे, दक्षिणा म्हणजे दान देण्याच्या योग्य. असा भगवंताचा सुमार्गावर प्रतिष्ठित असलेला जो संघ आहे, त्या संघाला मी वंदन करत आहे, त्या संघावर माझी श्रद्धा आहे, असं आपण म्हणत असतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, जीवन जगत असताना आपल्या हातात आहे की आपण कुणाबरोबर राहावं. आपल्या हातात सगळ्या गोष्टी असतात. भगवान बुद्ध म्हणाले, आपल्याला सिलवान बनायचं आहे, ध्यानी बनायचं आहे, प्रज्ञावान बनायचं आहे की हीन बनायचं आहे. अनेक लोक इथे जन्माला येतात, कितीतरी लोकांना मरेपर्यंत बुद्धाचं आकर्षण होत नाही, बुद्धाच्या प्रति श्रद्धा उत्पन्न होत नाही. आपल्या समाजातल्या लोकांचा जरी विचार केला तर कितीतरी असे लोक आहेत की ज्यांच्या मनामध्ये नक्की मे शरणं अन्यं, जे बाबासाहेबांनी आपल्याला भगवंताचं वचन दिलं आहे की बुद्धाशिवाय, धम्माशिवाय, संघाशिवाय माझं दुसरं तिसरं कोणतंही शरणस्थान नाही आहे, हे जे आपण म्हणतो, ऐकतो, तर याला अपवाद असलेलेही भरपूर लोक आहेत की ज्यांची बुद्धावर, धम्मावर, संघावर श्रद्धा नाही आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले, आपल्याला श्रद्धावान बनता आलं पाहिजे, सिलवान बनता आलं पाहिजे. या
वाईट लोकात राहून, अंधारात राहून आपल्याला स्वयं प्रकाशित होता आलं पाहिजे. जग तर आपल्याला वाईटच बनवण्यासाठी तयारच आहे, बंदुकीची गोळी घेऊन. आपल्याला निशाण्यावर ठेवणारेच लोक असतात बघा तुम्ही, पावलो पावली, म्हणजे वाईट बनवण्यासाठी. बघा जेवढे दारुडे आहेत तेवढे लोक जे दारू पित नाहीत त्यांना बिघडवण्याचंच काम करतात बघा. जयंतीच्या दरम्यान तुम्ही कधी पाहिलं असेल, लग्नात तर हळदीचं तर बापा लयच आता वेडं लागलंय लोकांना, आणि दारू पिल्याशिवाय काय नाचता येत नाही म्हणते. त्या दिवशी एक पोरगा आला, मी म्हटलं बापू नाचायला काही हरकत नाही, जयंतीच नाचून करा साजरी, डीजे लावा बापा, लयत तुम्हाला नाचताच येत नाही तर एवढं ठीक आहे. तर मी म्हटलं मग दारूचं काय? तर ते म्हणे भंतेजी तुम्हाला खरं सांगतो, हे पोरं दारू पिल्याशिवाय नाचतच नाही म्हणे. तर बघा मग आता हे बिघडवण्याचाच कार्यक्रम आहे की नाही, लग्नात बिघडवण्याचा कार्यक्रम. त्या दिवशी एका लग्नाला गेलो, ते एक मित्र आला, त्याच्या कानात त्याला म्हणे तू बॉक्स कुठं ठेवला म्हणे. मी म्हटलं बा आता हे कोणता बॉक्स म्हणाल, त्या नवरदेवाला त्या आवाजानं ऐकायलाच येत नव्हतं. आता मी जवळच बसलो होतो असा नवरदेवाच्या लग्नामध्ये, तर ते म्हणे त्याला बॉक्स कुठं ठेवला बे म्हणे तू. मी म्हटलं बापा कोणता बॉक्स म्हणते हा. तर मग मी जवळून ऐकलं, ते म्हणे पोरं थांबले म्हणे, त्यांना नाचायचं म्हणे, प्रत्येकाला दारू घ्यायची म्हणे. तर मला तेव्हा समजलं की बघा लग्नातही दारू पिल्या जाते, पाजवल्या जाते. आणि म्हणून भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी सांगितलं बघा की समाजामध्ये बिघाड होऊ नये, समाज बिघडू नये, तरुणाईमध्ये बिघाड होऊ नये, अनेक मायबापाचं, बायकांचं, लेकरांचं नुकसान होऊ नये, जीवन उद्ध्वस्त होऊ नये. म्हणून भगवंताने सांगितलं आहे की दारू पिणाऱ्यांच्या सोबत राहिलं नाही पाहिजे, शीलाचं पालन न करणाऱ्यांच्या सोबत राहिलं नाही पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतात नाही का. जीवन आपलं आहे ना, आपल्यावर डिपेंड आहे. म्हणून बिघडवायला बसलेले लोक आहेत, खोटं बोलायला भाग पाडतील, सांगण्या म्हणतील तू नाही म्हणून. बघा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीतून लोक आपल्याला बिघडवायला बसले. कितीतरी लोक आहेत, कोणत्याही शिलाचा भंग करण्यास भाग पाडणारे लोक आपल्याला आहेत. आणि त्यामुळे भगवान बुद्धाने सांगितलं की आपण या 3 प्रकारच्या लोकांना ओळखलं पाहिजे. आणि आपण कुणाचं अनुसरण करतोय, आपण कुणाचं अनुकरण करतोय, आपण कुणाच्या सहवासात राहतोय, आपण कुणाच्या संगतीत राहतोय, आपण कुणाचा आदर करतोय, आपण कुणाचा मान सन्मान करतोय, ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. एवढं तरी ज्ञान, एवढी तरी बुद्धी आपल्याकडे असायला पाहिजे. आणि एवढी जर बुद्धी नसेल तर आपण प्राण्यासमानच आहोत. कारण ह्या गोष्टी जर समजत नसेल तर प्राण्यासमान आहोत. कारण प्राण्याला काही समजत नाही, ते काही खाते, कुठेही बसते, कुठेही झोपते, कुठेही लोळते. मनुष्य पण जर असंच करत असेल तर माणसामध्ये आणि प्राण्यात काय फरक आहे का? मग नाही आहे. आणि म्हणून जाता जाता एक दृष्टांत सांगतो मी तुम्हाला छोटासा. जगामध्ये कसे लोक आहेत आणि या वाईट लोकांचं कसं ऐकलं नाही पाहिजे तरच आपण यशस्वी होऊ शकतो, या संदर्भातला एक दृष्टांत आहे. एकदा एका जंगलामध्ये एका राजाने एक सरोवर बनवलं होतं, तलाव, लेक बनवला. आणि त्या सरोवराच्या तलावाच्या मधोमध एक खांब, उंच खांब रोवला त्याने. आणि त्या खांबाला असा चिकट पदार्थ लावलेला होता, त्या खांबावर कोणी चढू नये म्हणून. दृष्टांत आहे. आणि मग एक दिवस असं झालं की जे त्या सरोवरामध्ये बेडकं राहत होते, बेडूक भरपूर प्रमाणात बेडकं राहत होते, बाकीचे पण सरोवर होते त्या जंगलामध्ये. तर एकदा त्या सगळ्या बेडकांची मीटिंग झाली आणि त्यांनी एक स्पर्धा आयोजित करण्याचं ठरवलं. आणि कोणती स्पर्धा आयोजित केली असेल तर तो सरोवरामध्ये मधोमध राजाने रोवलेला जो खांब आहे की ज्याला चिकट पदार्थ आहे, त्या खांबावरती जो चढेल तो राजा म्हणून घोषित होईल असं ठरवलं. आता दूर दूरचे बेडकं आले बघा तिथे, आणि सगळे बेडकं त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. आता पाणी होतं, पाण्यामध्ये बेडकं होते, पाण्याच्या मधोमध खांब होता, खांब उंच होता आणि खांबाला चिकट पदार्थ लावलेला होता. आता भरपूर बेडकं प्रयत्न करत होते, परंतु सक्सेस काही मिळत नव्हतं, यशस्वी काही होत नव्हते. त्यांना चढता येत नव्हतं वरती, तो उंच होता, हे चढायचे थोडा वरतीपर्यंत, आणि चिकट पदार्थ होता, ते घसरट होता आणि ते खाली घसरून जायचे. बराच वेळ असे शर्तीचे प्रयत्न अनेकांनी केले, परंतु त्याच्यामध्ये काही यश कुणाला प्राप्त झालं नाही. त्या सगळ्या बेडकांमध्ये एक तरुण असलेला बेडूक होता आणि तो हुशार होता. या जगामध्ये हुशारही राहावं लागतं. वेड राहिलं की लोक वेडच बनवतात बघा.
जेवढे आहेत लोक म्हणजे वाया जाणारे ते वेडेच आहेत, कारण बुद्धीचा वापर नाही केला तर वेडच बनवतात लोक. जग वेड बनवायला बसलाय. तो जो तरुण बेडूक होता तो पाहत होता असं की नेमकं घडत काय आहे. त्याने घाई नाही केली. तो पाहत होता की बेडूक कशा उड्या मारत आहेत, त्या खांबावरती कसे चढत आहेत आणि मग नेमकं कुठून कसे घसरत आहेत. पुन्हा पुन्हा प्रयत्न करत आहेत पण निष्फळ ठरत आहेत. ह्याने पाहिलं आणि त्याचं लिमिटेशन दिलं होतं, वेळेचं मर्यादा दिली होती. आणि यानं सगळे लोक थकले, बेडकं थकले की यानं मग ट्राय करायला सुरुवात केली. जेव्हा ते सगळे बेडकं प्रयत्न करत होते तर सगळे प्रयत्न करताना स्वतः आणि इतर असलेले बेडकं असं म्हणत होते की अरे हे शक्य नाही हो, नाही मी काय चढू शकत नाही, मी काय जिंकू शकत नाही, मी काय राजा बनू शकत नाही. आणि बाकीचे पण जे होते ते पण म्हणत होते आता हे कोणाच्यानं शक्य नाही, बिलकुलच शक्य नाही आणि होऊ शकत नाही. एवढा उंच खांब आहे आणि त्याला चिकट पदार्थ लावलेला आहे, हे कसं काय शक्य आहे. नकारात्मकच सगळे बोलत होते. मग तो जो बेडूक होता एक, त्याने प्रयत्न करायला सुरुवात केली. तो एकदा, दोनदा, तीनदा फेल झाला, अपयशी झाला, परंतु तो मात्र प्रयत्न सोडले नाही. त्याने पूर्ण जीव प्रयत्न एकवटून जंप घेतले आणि जंप घेऊन तो त्या खांबावरती चढला आणि तो यशस्वी झाला. आता तो यशस्वी झाला, उतरला खाली. आता सारे बाकीचे जे होते ते अवाक झाले, आश्चर्यचकित झाले की हा नेमका हाच कसा जिंकला, हाच कसा वरती जाऊ शकला. ह्याच्यावर चर्चा सुरू झाली, अरे कसं काय झालं, हाच कसा काय जिंकू शकला वगैरे वगैरे. आणि त्याला विचारलं की बाबू तू काय खाल्लंय असं, तू कुठे प्रशिक्षण घेतलं, तूच नेमका कसा जिंकला. आता त्याच्या बाजूचे, त्याच्या सोबत राहणारे जे होते ते म्हणाले अहो त्याला ऐकायला येत नाही. तुम्ही त्याला काय विचारता, त्याला ऐकायलाच येत नाही. आणि हा त्याचा फायदा ठरला की त्याला ऐकायलाच येत नाही. म्हणून जीवनामध्ये बघा, हे बिघडवणारे आपल्याला जेवढे लोक आहेत त्यांचं आपण ऐकलंच नाही पाहिजे. हे एवढं ज्ञान ज्या व्यक्तीला असेल तोच व्यक्ती जीवनामध्ये पुढे आणि पुढे जाऊ शकतो, सुखी बनू शकतो, आनंदी बनू शकतो. आणि धम्म मार्गामध्ये सुद्धा मार्गक्रमण करत करत तो श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अर्हत होऊ शकतो. निर्वाणाचं सर्वोत्तम सुख तोच चाखू शकतो, तोच निर्वाणाचा आनंद घेऊ शकतो की जो या अंधकारमय असलेल्या जगामध्ये राहणारे अंध लोक जे आपल्याला रोखतात, चांगल्या मार्गावर प्रतिष्ठित होत असताना जे त्यांचं ऐकत नाहीत तेच मात्र आनंदाला प्राप्त करू शकतात, म्हणजे सर्वोत्तम सुखाला, निर्वाणाला प्राप्त करू शकतात. आणि त्यामुळे आजच्या या मंगलमय दिनी हा जो छोटासा दृष्टांत मी आपणास सांगितला आहे त्याचं मर्म हेच आहे की आजूबाजूला असणारे नकारात्मक बोलणारे, अरे यानं काही होत नाही, त्यानं काही होत नाही, विहारात गेल्यावर काही होत नाही, ध्यान केल्यावर काहीच होत नाही, दान केल्यावर काहीच होत नाही, उपोषण पालन केल्यावर काहीच होत नाही, भंतेजींना बोलवल्यावर काहीच होत नाही वगैरे वगैरे, अशा रिकाम्या गोष्टी करणारे अकुशल प्रवृत्तीचे जेवढे काही लोक आहेत त्यांचं आपण मनावर घ्यायचं नसते. जो भिक्षू संघ आहे, धम्माचा उपदेश देतो, त्यांचं मात्र आपण मनावर घेतलं पाहिजे. भिक्षू संघ कल्याण मित्र आहेत. भिक्षू लोक कोण आहेत? कल्याण मित्र आहेत. आणि कल्याण मित्र आपल्याकडे असायला पाहिजे. आपलं अकल्याण करणारे आपल्या जवळचे जरी असतील तर त्यांना आपण कल्याण मित्र मानता कामा नये. पैसे कसे कमवायचे हे कोणी पण शिकवेल, घर कसं बनवायचं हे कोणी पण शिकवेल, शिक्षण कसं घ्यायचं हे पण कोणी शिकवेल, चलाखी कशी करायची हे पण कोणी शिकवेल, कपडे कसे घालायचे, कोणते घ्यायचे हे पण कोणी शिकवेल, पोरापोरीचं लग्न कसं लावून द्यायचं किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी कोणी पण शिकवेल. पण धम्माचा उपदेश जे दुःखमुक्तीचं औषध आहे ते कोणीही शिकवत नाही. प्रामाणिकपणे बुद्ध धम्मावर सगळ्यावर श्रद्धा कशी ठेवायची आणि भगवंताच्या धम्माचा उपदेश श्रवण कसा करायचा आणि बुद्धावर, धम्मावर, संघावर विश्वास ठेवून आपण निर्वाण पदापर्यंत कसं पोहोचायचं हे भिक्षू संघ आपल्याला सदैव शिकवत असतो 26 वर्षांपासून. आणि म्हणून भिक्षू संघ आपला कल्याण मित्र आहे. तेव्हा आमच्या शेंडे आईने आम्हाला इथे बोलावलं, आम्हाला ही धम्मदान देण्याची संधी उपलब्ध करून दिली. शेंडे बाबांनी आम्हाला इथे बोलावलं, ते निमित्त आहेत. म्हणून त्यांना सुद्धा उर्वरित आयुष्य जे काही लाभलं आहे
त्या आयुष्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त धम्माचं काम करावं, सामाजिक काम करावं, बाबासाहेबांचं काम करावं, कारण रिटायरमेंटनंतर पूर्ण वेळ आहे. म्हणून ज्या कोणत्या धार्मिक क्षेत्रामध्ये म्हणजे आपल्या बौद्ध धम्माच्या धार्मिक क्षेत्रात जे कोणतं काम करता येईल, विहारावर जाऊन भिक्षू संघाची सेवा करणे असेल किंवा उपोषताचं पालन करणं असेल, विहाराचं बांधकाम होत असेल तिथे आपली वेळ देणं असेल, किंवा आपल्याकडे जी बुद्धिमत्ता आहे, शिक्षण खात्यामध्ये नोकरी केली आहे तर बुद्धिमत्ता आहे आपल्याकडे, तो जो अनुभव आहे तो अनुभव समाजाच्या कामी कसा आणता येईल ह्याचाही रिटायरमेंट नंतरच्या लोकांनी विचार केला पाहिजे. मी नागपूरला त्या दिवशी बघा प्रेरणानगरला एक प्रवचन दिलेलं आहे, तुम्ही ऐकलं असेल तर, की जीवनामध्ये आपण आपलं पैसा बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार करणाऱ्या लोकांनी, ज्यांना वाटतं की बाबासाहेबांच्या विचारांचा मी प्रचार करतो आहे किंवा मी बौद्ध आहे, अशा लोकांनी मी सांगितलं की पैसा, वेळ आणि बुद्धिमत्ता समाज हितासाठी खर्च केली पाहिजे मरण्याच्या अगोदर. कारण आपण जेव्हा मरतो तेव्हा पैसा इथे राहते, बुद्धिमत्ता कुठे चालल्या जाते आणि वेळ तर विशेष संपलेला असते वेळेचा. म्हणून मरण्याच्या अगोदर रिटायर्ड होत असणाऱ्या लोकांनी पण आणि नोकरीमध्ये असणाऱ्या लोकांनी सुद्धा केवळ आपल्यापुरतं जीवन न जगता समाज हितासाठी आपला वेळ दिला पाहिजे, धार्मिक कार्यासाठी आपला वेळ दिला पाहिजे, बुद्ध धम्म संघावर आपली श्रद्धा ठेवली पाहिजे, ध्यान करत राहिलं पाहिजे, शील पालन उपोषित पालन केलं पाहिजे आणि दान पुण्य करत राहिलं पाहिजे. आपल्या कमाईचा 20वा हिस्सा धम्म कार्यासाठी आपण दान देऊ शकलो पाहिजे. पोरांसाठी तर आहेच आहे जीवन, पण धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी सुद्धा आपल्या मनाने आपल्याला सांगितलं पाहिजे की बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत आणि त्यांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिलाय आणि त्या बुद्धाचा धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे जे काही भिक्षू संघ असतील आपण त्यांना दान दिलं पाहिजे आणि दिलंच पाहिजे. हा विचार आपल्या मनात यावा आणि नक्कीच शेंडे बाबांच्या मनामध्ये आणि शेंडे आईंच्या मनामध्ये तो विचार आहे. म्हणून तर त्यांनी आम्हा भिक्षू संघाला इथे बोलवलंय. पुनश्च एकदा बाबांच्या निरोगी उदंड आयुष्यासाठी मी मंगलमैत्री, विशेष मंगलमैत्री व्यक्त करेल. तुम्हा सर्वांच्यासाठी सुद्धा मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करेल आणि माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतो सबा मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. The great happiness. बुद्धं